महत्वाची बातमी आहे, चाकणमधील प्रश्नांकरता उच्चस्तरीय समितीची स्थापना आहे। रस्ते आणि वाहतूक कोंडी सोडवण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त समितीचे सहअध्यक्ष म्हणून काम करतील। याशिवाय उद्योगांचे प्रश्न सोडवण्याकरता तक्रार निवारण समितीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, चाकणचा मुद्दा तापलेला असतानाच या सगळ्या संदर्भात महत्वाचा निर्णय होतोय, उच्चस्तरीय समिती गठीत। निश्चित लागली, कारण चाकणमधील उद्योजकांनी ज्या वेगवेगळ्या समस्या मांडत कुठेतरी आपला उद्योग दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये हलवण्याचा इशारा दिलेला होता, त्याला घेऊन विरोधकांनी प्रचंड सरकारवर टीका केलेली होती आणि याची गंभीर दखल घेत 2 बैठका झालेल्या होत्या आणि त्यानंतर तातडीने आता शासनाने एक नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे, ज्यामध्ये एक तक्रार निवारण समिती आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। दुसरीकडे एक कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये उद्योजकांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यांचा निपटारा केला जाईल। मग यामध्ये नवीन उद्योजक असतील किंवा जे जुने उद्योजक आहेत त्यांच्या दोघांच्याही वेगवेगळ्या शासन विभागाकडून आवश्यक मंजुरी असतील, परवानग्या असतील किंवा सेवा मिळवताना जे त्यांच्या समोर प्रलंबित बाबी असतील याचं जलद निराकरण करण्यासाठी जे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर इतर कुठल्याही समस्या येऊ नयेत म्हणून पिंपरी चिंचवडचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांना या समितीचा सहअध्यक्ष करण्यात आलेला आहे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे या कक्षाला 10 महिन्यांचा अवधी दिलेला आहे आणि ज्या लॉंग टर्म मध्ये बाबी सोडवण्या गरजेच्या आहेत त्या 10 महिन्यामध्ये त्यांचा निपटारा करण्याचे आदेश देखील यामध्ये देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच चाकणमधील उद्योग बाहेर जाऊ नये यासाठी आता शासन ऍक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळत आहे। लागली अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।